पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेत तब्बल 7 तास जे आहेत त्या सुजाता शिंदे ह्या मृत्यूशी झुंज देत होत्या. 7 तासानंतर त्यांचं बचाव पथकाकडून जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यांना या रुग्णालयात जे आहे ते त्या ॲडमिट करण्यात आले. त्यांच्यावर पुढील उपचार जे आहेत ते सुरू आहेत. या नक्की इमारत पडण्याचा थरार जो आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? ही इमारत पडली त्यावेळेस तुम्ही त्या इमारतीमध्येच होता. काय नक्की प्रसंग त्यावेळेस घडला आणि किती वाजले होते ते? सुमारे 1:30 वाजले असतील. आम्ही जेवायला बसलो होतो सगळे. म्हणजे कोणी जेवायला बसत होतं, कोणी बसलं होतं, कोणी येत होता स्टाफ जेवण्यासाठी. आणि तेवढ्यात आमचे सोमनाथ सर म्हणून आहेत, त्यांचं लक्ष गेलं की कचऱ्याचा डोंगर जो आहे तो पडतोय म्हणून. मग सरांनी म्हणजे आवाज दिला की अरे डोंगर पडतोय म्हणून पळा म्हणून. मग शक्य तितकं ज्यांना जेवढ्या पद्धतीने होईल तेवढे पळाले दरवाजाच्या बाहेर. कोणी आतमध्ये अडकलं, कोणी बाहेर गेलं आणि आम्ही मध्येच अडकलो. जेव्हा मी पळाले त्यावेळेस मी प्रेशरनी कॅन्टीनचा दरवाजाला प्रेस केलं. पण ज्यावेळेस मी थोडीशी नजर वाकडी करून बघितली तर तो एसोलप एवढा जोरात कोसळत होता. हे दिसल्यानंतर मी धावले आणि तो किचनचा दरवाजा मी ढकलला. पण माझ्या ढकलण्याच्या आधीच त्या दरवाजासहित मी बाहेर फेकली गेले. फेकल्यानंतर 10-1 मिनटं तर मला काही सुचलं नाही. डोळ्यापुढे पूर्ण अंधार आला होता. आवाज पूर्ण बंद झाले होते. अगदी काहीच दिसेनासं झालं होतं सगळं. कोणाचे आवाज येत नव्हते, काही नव्हतं. तेव्हा मला असं वाटलं की मी आता या दुनियात नाही आहे म्हणून, की मी संपले असं वाटलं. पण साधारण परत 10 मिनिटांनी आवाज येऊ लागले. सरांचे आवाज येत होते, अरे मला वाचवा, काढा म्हणून. त्याच्यानंतर मला असं कळलं की माझे सहचारी आहेत. असं वाटलं की ते दरवाजाच्या बाहेर आहेत, म्हणजे ते सेफ आहेत असं मला वाटलं होतं. पण ते सेफ नव्हते, ते आतमध्येच अडकले होते. मग मी त्यांना आवाज मारला की सर मी इथं आहे म्हणून मला काढा. पण त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. ते दुसऱ्या लोकांना काढण्यात बिझी होते. तिथे एकूण आम्ही 7 लोक होतो, त्यातले 2 अडकले होते, त्यांना काढण्यात ते बिझी होते. मग मीच थोडीशी कोशिश करून माझ्या अंगावरचा मलबा, थोड्याशा काचा वगैरे होत्या त्या सरकून माझ्या दोन्ही घुटण्यांवरती आणि ढोपरांवरती चालत थोडासा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत पोहोचले. आमचे राम सर होते, त्यांचं लक्ष गेलं थोडंसं माझ्याकडे. मग त्यांनी बघितल्यानंतर मग मला हाताला धरून खेचलं त्यांच्याकडे. तिथं पोचल्यानंतर असं कळलं की आमचा स्टाफ, सिनियरचा स्टाफ तिथे अडकला होता. जेव्हा त्यांना पाहिलं तर सरांचा पाय कट झाला होता. रणवीर सर म्हणून आहेत, त्यांचा पाय कट झाला होता. थोडासा बाकीच्यांना काही मुक्का मार लागलेला होता. मग सरांना पाहिल्यानंतर थोडासा धीर आला मला की नाही बाबा, आता आपण यांच्यामध्ये आहोत, थोडंसं सेफ आहोत. पण तेवढ्या त्या 7 तासाच्या याच्यामध्ये आम्ही खूप काही अनुभवलं. घरची परिस्थिती डोळ्यासमोर येत होती, मुलं समोर येत होती. तर यातून बाहेर कसं पडायचं हे प्रयत्न चालू होते. देवाचा धावा चालू होता. सर धीर देत होते की मॅडम घाबरू नका, आपण बाहेर पडू याच्यातून. मग तब्बल 7 तासांनी आम्हाला मिलिटरीचे लोकांनी आहेत, जे कोणी आहेत त्यांनी आम्हाला आवाज दिला. आमचे HR सर बाहेर आतून आवाज देत होते, आवाज देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला. त्यांनी आम्हाला सुखरूप तिथून बाहेर काढलं. ही घटना जी आहे ती ज्यावेळेस घडली त्याच्या आदल्या दिवशी बहुतेक मला वाटतं की तो डोंगर ढासळत असल्याचं देखील काहीतरी कुणाला तरी समजलं होतं. ते ही घटना टाळता आली असती त्या इमारतीमध्ये कोणी त्या दिवशी काम करायला सोडलं नसतं तर ही घटना टाळता आली असती का? नक्कीच टाळता आली असती. जर वरिष्ठांना हे समजलं होतं की हा डोंगर ढासळतोय आणि हा एवढ्या प्रमाणात जर पडतोय तो म्हटल्यानंतर या बिल्डिंगला धोका आहे असं जर त्यांना माहिती असतं तर त्यांनी नक्कीच त्या दिवशी कुठल्याच स्टाफला तिथं बसून नसतं दिलं. पण शक्य एवढं त्यांना माहीत नव्हतं की पूर्ण एवढी बिल्डिंग ढासळेल किंवा एवढा SLF त्याच्यावरती पडेल, एवढी कल्पना नव्हती. जेणेकरून की पूर्णच एवढं लॉस होईल असं वाटलं नव्हतं त्यांना. म्हणून त्यांनी थोडीशी बेजबाबदारपणा केला. थोडासा जबाबदारी घेतली असती तर एवढं होत नव्हतं. 4-5 वर्ष आले तुम्ही त्या ठिकाणी काम करताय. मला वाटतं 5 वर्ष आले. तुमच्या सोबतचे सहकारी देखील यामध्ये दगावले. 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काय आठवणी त्यांच्यासोबत? मला आत्तापर्यंत कोणी सांगितलं नव्हतं की दगवलेत म्हणून. आज सकाळीच मला कळलं. मला त्यांचे चेहरे डोळ्यासमोरून जात नाही आहे माझ्या. त्यांचे चेहरे बघून डोळ्यासमोर येत आहेत. सगळ्यांची लहान लहान मुलं आहेत. कोणाचे लग्न नाही झालेले,
कोणाचंही लग्न पुढच्या महिन्यात, आमचे छोटे HR सर त्यांचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. एकाचे 2च महिने झालेले लग्न होऊन. सगळा स्टाफ आमचा चांगला होता, जीव लावणारा होता. मला भावासारखे मुलांसारखे होते सगळे. मला वाटलं नव्हतं सगळं असं होईल म्हणून. सगळे सुखरूप यातून बाहेर पडतील हीच अपेक्षा करत होते मी, पण देवाने त्यांच्यावर वेळ आणली. काही बोलू शकत नाही. फक्त एवढेच मीडियाला मी सांगू शकते, सरकारला सांगू शकते की जशी त्या लोकांना मदत पोचली तशीच मला ही मदत मिळावी. मी एक सिंगल मदर आहे. मला 3 मुली आहेत. त्यांचं शिक्षण चालू आहे. अगर मी जर अजून 3-4 महिने कामाला नाही जाऊ शकले तर माझ्यापर्यंत थोडीफार मदत पोचली पाहिजे. बस एवढीच मी बोलू शकते. नक्कीच आपण पाहिलं तर मोठा थरार जो आहे तो सुजाता शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आता सरकारकडून मदतीची अपेक्षा देखील आता सुजाता शिंदे करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. एकल माता असल्यामुळे उपासमार येण्याची वेळ माझ्यावर येऊ शकते, त्यामुळे सरकारने जे आहे ते आता आम्हाला देखील मदत करावी अशी हाक जी आहे ते आता सुजाता शिंदेंनी दिलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन कृष्णासह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.